नमस्कार. सत्ता स्थापना, खाते वाटप, पालकमंत्रीपद यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात सातत्यानं कुरबुरी सुरू आहेत. त्यातच आता अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून भाजपच्या मित्रपक्षांमध्येच अस्वस्थता आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री तुमचा अधिकारी माझा या पॅटर्नमुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी 2014 ते 2019 या कालावधीत मुख्यमंत्रीपद भूषवतानाही हेच मॉडेल वापरलं होतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यामुळे फडणवीस यांचाच शब्द अंतिम होता. आता पुन्हा एकदा तोच पॅटर्न दिसू लागला आहे. मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या टर्ममध्ये फडणवीस यांनी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये वापरलेलं मॉडेल वापरलं. मोदींनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना प्रशासनावर वर्चस्व निर्माण केलं. पुढे हेच मॉडेल गुजरात मॉडेल किंवा मोदी मॉडेल म्हणून ओळखलं जाऊ लागलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही मोदी मॉडेलचा वापर सुरू आहे. या मॉडेलमुळे लोकप्रतिनिधी मंत्र्यांपेक्षा अधिकारी अधिक शक्तिशाली होतात. एकाच पक्षाचं सरकार सत्तेत असतं त्यावेळी हे मॉडेल अधिक प्रभावी ठरतं. पण युती आघाडी सरकारमध्ये हे मॉडेल वादाचं कारण ठरतं. राज्यात तेच घडताना सध्या दिसत आहे. 2014 ते 2019 या कालावधीत राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळीही फडणवीस यांचं प्रशासनावर प्रचंड नियंत्रण होतं. शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या मंत्रालयामध्ये त्यांनी आपल्या विश्वासातील अधिकारी नेमले होते. माहिती आणि जनसंपर्काचं डीजी पद एका IPS अधिकाऱ्याला देण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या पदावर आतापर्यंत IAS अधिकाऱ्याची वर्णी लागत आलेली आहे. या पदावरील अधिकाऱ्याकडे माध्यमांमध्ये जाहिराती देण्याची जबाबदारी असते. सरकारकडून काढल्या जाणाऱ्या प्रेस नोट याच अधिकाऱ्याच्या माध्यमातून जात असतात. सरकारी अधिकारी आम्हाला गांभीर्यानं घेत नाहीत अशी तक्रार फडणवीस 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे मंत्री करायचे. त्यांची नाराजी ऑफ द रेकॉर्ड बोलून दाखवायचे. अधिकारी व्यस्त असल्याचं सांगून आम्ही बोलावलेल्या बैठकांना येत नाहीत अशा तक्रारी सेनेचे मंत्री करायचे. एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर हे सेनेचे मंत्री याला अपवाद होते. याच कालावधीत शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत होते. एका मंत्र्यानं तर खिशातला राजीनामा माध्यमांना काढूनही दाखवला होता. आताही फडणवीसांनी मोदी मॉडेल वापरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक मंडळाच्या संचालकपदी 1992च्या बॅचचे IAS अधिकारी संजय सेठी यांची नेमणूक केली आहे. हे पद कायम मंत्री किंवा लोकप्रतिनिधी भूषवत आलेलं आहे. पण फडणवीसांनी तिथे IAS अधिकारी नेमत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. कारण परिवहन मंत्रालय शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. IAS IPS यांच्या नेमणुका बदल्यांसोबतच मंत्र्यांचे PA, PS, OSD यांच्या नियुक्तीवरही फडणवीसांचं नियंत्रण आहे. त्यामुळे मित्रपक्षांची विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.